या दौऱ्यातली पहिली सभा म्हटलं कोकणातली ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घ्यायची. याचा अर्थ काही सिंधुदुर्गावरती राग आहे किंवा रायगडावरती राग आहे असं नाही. आणि रत्नागिरी जिल्ह्यात घेऊन देखील त्यातल्या त्यात म्हटलं ही खेडमध्येच घ्यायची. कारण 2006 साली मी ज्यावेळेला हा पक्ष स्थापन केला तो स्थापन केल्यानंतर पहिले विजयाची बातमी आपले नगरसेवक निवडून आल्याची पहिली विजयाची बातमी या खेडमधनं मला मिळाली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अटक देखील या जिल्ह्यात झाली होती. मला कळलं नाही. मला रात्री 2 वाजता न्यायला आले पोलीस. का आता म्हणजे सगळेजण झोपलेले असतात. कोणी सांगितलं तुम्हाला? बरं मला अटक करताना लोक झोपतील का? सकाळी तिकडे मला 2 वाजता पोलीस उठवायला आले. बाहेर बघतो तर हे आमचे सगळे चॅनलवाले उभे. त्यांच्याकडे 24 तास लाईव्ह चालू होतं. आता म्हटलं ह्याच्यात लपून छपून काय आलं? ह्याच्यात लपून छपून काय? आता रात्री 2 वाजता उचला नाही तर दुपारी 2 वाजता उचला. लोकांना कळणारच आहे. पण तेही या जिल्ह्यामध्ये झालं म्हणून म्हटलं आपण रत्नागिरीपासून सुरुवात करावी. म्हणून मी आज इथे आपल्या समोर उभा आहे. विषय असंख्य आहेत, परंतु मी आज कोकण सोडून फार बाहेर जाणार नाहीये. टीका करण्यासाठी असंख्य लोक आहेत. आज अजित पवार म्हणाले की नकला करून काही राज्य चालत नसतं. नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हाजरा फोटोच नाही पाहिला. सतत गंभीर. आणि गंभीर असणे स्वाभाविक आहे. दिवस रात्र मोजत बसायचं मोजत बसायचं मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. एकदा माझ्या हातात राज्य देऊन बघा. मी तुम्हाला दाखवतो राज्य कशा प्रकारे चालवायचं असतं, राज्य कशा प्रकारे हाताळायचं असतं. यांची प्रगती कुठे येते आपल्याला प्रोजेक्ट नंतर कळतात. कोकणाचे रस्ता रुंदीकरण सुरू आहे. 4 पदरी रस्ते होणार आता कोकणामधले. याच्या अगोदर यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या असतात या लोकांनी. हे सगळे कोकणाचे रिपोर्ट सगळे वाचत होतो. इतका भयानक आहे तुम्हाला सांगतो. हे सगळं आपल्या कोकणामध्ये होत असताना देखील आपला कोकणी माणूस आपला मराठी माणूस शांत कसा काय? इकडे एक रिपोर्ट आणलाय. कुठे गेला? एक शैलेश माळोदे म्हणून आहे.
त्यांचा हा कोकण विकासाचे गाडे चालले पुणीकडे नावाचा लेख आलाय. मी आता वैभव आणि या सगळ्या लोकांना मी सांगणार आहे आता की या संपूर्ण लेखाच्या कॉपीज मी संपूर्ण कोकणामध्ये तुमच्याकडे वाटणार आहे. खरंच वाचा, काय चाललंय आपल्या कोकणामध्ये याचा तुम्हाला संपूर्ण ज्याचा अहवाल हे कोण ह्यांनी काय केलं. त्यांची निवड झाली नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या मीडिया फेलोशिपसाठी झाली. या माळो यांची ही पाठ्यवृत्ती भारताच्या किनारी क्षेत्रांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्याकरता पत्रकारांना देण्यात येणार होती. देशातील 12 पत्रकारांमध्ये त्यांची निवड झाली होती. त्यामुळे कोकणातील माणसाच्या जगण्याविषयीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ठरवलं. हे तरी सुरुवातीला इथे दिले. हा अख्खा एवढा रिपोर्ट आहे. कणकवली ते मालवण प्रवासात देखील एसटी खच्चून भरली होती. वाटेवरच्या छोट्या मोठ्या गावात प्रवासी चढत उतरत होते. कांदळगावकर नावाच्या अशाच एका प्रवाशाशी माझी ओळख झाली. ते मालवणचे म्हणून माहिती घेण्याकरता त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. मी आपला येवा कोकण आपलाच असा या जागोजागच्या कोकण रेल्वे स्थानकावर लिहिलेल्या वाक्याच्या प्रभावाखाली होतो. पण ते वेगळ्या अर्थाने मात्र मालवण भागातल्या सागर किनाऱ्यांविषयींचं कांदळगावकरांनी चितारलेलं चित्र खूपच भीषण होतं. कांदळगावकर 70च्या पुढचे, सरकारी नोकरीत तलाठी म्हणून इमाने इतबारे चाकरी करून निवृत्त झालेले, मूळ मच्छीमार समाजातले, त्याशिवाय महसूल खात्यात जमीन व्यवहार हाताळणारे. त्यांनी सांगितलं आता इथे जमीन औषधालाही शिल्लक नाही. सर्व जमिनी बाहेरच्या म्हणजे पुण्या मुंबईच्या आणि दिल्लीकडच्या अमराठी लोकांनी तसंच राज्य सरकारातील प्रभावशील मंत्री आणि त्यांच्या हस्तकांनी खरेदी केल्या आहेत किंवा बळकावलेल्या आहेत. सागरी किनाऱ्यालगत घर किंवा जमीन असणं म्हणजे जोखीमच झाली. कधी कोणी राजकीय पुढारी त्यांच्या दलालांच्या मदतीने तिचा घास घेईल सांगता येत नाही. पुढे मालवणात फिरताना दबक्या आवाजात मला अशा अनेक उदाहरणांबद्दल ऐकू आले. याबद्दल तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयातून थेट माहिती मिळवणं कठीणच होतं. पण अनेक लोकांशी झालेल्या चर्चांमधून जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर, कृपा करून ऐका मी काय बोलतोय, हे आता सध्या कोकणामध्ये चालू आहे. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर निवांत राहण्याकरता सागरानजीकची जमीन खरेदी केली होती. तिथे बंगला बांधून राहायचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण काही दिवसातच त्याला इथल्या राजकीय ताकदीचा आणि बाहुबलाचा प्रत्यय आला. त्याला तो बंगला बाजारभावाने कमी भावात सोडावा लागला. शिवाय कसा बसा जीव वाचून मालवणही सोडावं लागलं. या भागात जमिनींचे असंख्य व्यवहार झाल्याचं 7-12 उतारावरून नोंदीतून दिसलं. यापैकी बरेच व्यवहार बेकायदा, जबरदस्तीने, धाकधपटशाने झाले असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. परंतु भीतीपोटी खुलेपणाने कोणी बोलत नाही. स्वतंत्र स्पष्ट बघता मालवणी माणूस एका दबावाखाली गप्प बसल्यासारखं वाटतं. हे यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. हे जर मालवणबद्दल असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच हे त्यांनी लिहिलेलं असणार. जर ते नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा. हा रिपोर्ट